चला आपण वर्क एनर्जी थेरम पाहत आहोत. वर्क एनर्जी थेरम मध्ये आपण काही काल बेसिक क्वेश्चन्स केले होते. अजून एक दोन टाईपचे क्वेश्चन्स आपण पाहू आणि मग पोटेन्शियल एनर्जीला स्टार्ट करू. यामध्ये बऱ्याच टाईपचे क्वेश्चन्स येतात. आता वर्क एनर्जी थेरम याच्यातला एक क्वेश्चन, एक बुलेट आहे ज्याचा मास 10 ग्रॅम आहे. ते आपण व्हेलॉसिटी 800 मीटर पर सेकंडने फायर केली. मग फायर केल्यानंतर आफ्टर पासिंग थ्रू अ मड वॉल, एका मड वॉल मधून ती पास झाली, जी 1 मीटर थिक आहे. तिची जी न्यू व्हेलॉसिटी आहे ही इनिशियल आहे. समजा ही जी फायनल व्हेलॉसिटी आहे ही होते 100 मीटर पर सेकंड. फाइंड एव्हरेज रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द मड वॉल. तर त्या वॉलने किती रेजिस्टन्स लावला असेल ट्राय करा. आपल्याला म्हणलेलं आहे त्याची इनिशियल स्पीड 800 होती, फायनल स्पीड 100 झाली. स्पीड कमी झाली. मी म्हटलंय की जेव्हा इनिशियल फायनल व्हेलॉसिटीला कम्पेअर करायचंय त्यावेळेस वर्क एनर्जी थेरम लावा. तर आपण असं म्हणू की जे झालेलं वर्क डन आहे ते चेंज इन कायनेटिक एनर्जी आहे. आता आपल्याला फोर्स काढायचा आहे आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट सुद्धा आहे. किती झालं? 1 मीटर. ठीक आहे, एवढा जाड जर चिखल असेल 1 मीटर तर एवढा अंतर तर पार करावं लागेल. तर वर्क डन काय असायला पाहिजे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इथं असं लिहायचं आणि इथे हाफ एम कॉमन काढून व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर झाला क्वेश्चन. आपल्याला काय काढायचे? फोर्स. तर याच्यात एक काम करा, फोर्सला लिहा एम व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर बाय 2 आणि हा एस इथे येईल. संपला क्वेश्चन. तर फोर्स आहे, मास 10 ग्रॅम आहे, 10 ग्रॅमला 1000 मध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे, हा झाला तुमचा ग्रॅम. त्याच्यानंतर इंटू फायनल व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी. आता ही पण किती आहे बघा, ही मीटर मध्येच आहे, नो प्रॉब्लेम. आणि खाली आपल्याला ह्याचा आहे 2 आणि डिस्प्लेसमेंट 1. 2s आहे ना. हा, तर इथून हा गेला 1/100 खाली घेऊन या, वर झाला 100चा स्क्वेअर आणि इथे झाला. आपण ह्याला असं करण्यापेक्षा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर करू. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी, ए मायनस बी. ए प्लस बी किती येतो? ए प्लस बी 900. ए मायनस बी, नाहीतर राहू दे, आहे तसंच करा, जास्त सोपं जाईल. आता हे झालं 10,000 आणि हे एवढं. आता खाली या, हे 2 आणि हा 100. बस आता ह्याला सिम्प्लिफाय केल्यावर आन्सर येते -1350 न्यूटन. निगेटिव्ह आलं बघ, वरचं निगेटिव्ह आहे कारण आपल्याला म्हणलेलं आहे रेजिस्टन्स ऑफर्ड. तर एवढा रेजिस्टन्स लागला म्हणून आपण इथे जर मॅग्निट्यूड लिहिलं, रेजिस्टर फोर्स ऑफर्ड इज 3150 न्यूटन.
त्याच्यात या फॉर्म्युल्याला फक्त असं वापरायचं होतं. चलो नेक्स्ट. हा क्वेश्चन. An object of mass 5 kilogram falls from rest through a vertical distance of 20 meter and attains a velocity of 10 meter per second. How much work is done by the resistance of the air on the object? Vertical motion मधलं एअरचं रेजिस्टन्स काढायचे. इथे बेसिक कॉन्सेप्ट काय आहे? व्हर्टिकल मोशनच्या वेळेस कोणकोणते फोर्सेस लागतील? एक mg लागेल आणि एक एअरचा फोर्स लागेल. कारण इथं एअर रेजिस्टन्स मानलेलं आहे आपण. मोस्ट केसेसमध्ये एअर रेजिस्टन्स नेग्लिजिबल धरतो आपण. पण इथे मानलेलं आहे. तर कॉन्सेप्ट काय? द वर्क डन बाय ऑल फोर्सेस. मग ते कन्झर्वेटिव्ह असो, नॉन कन्झर्वेटिव्ह असो, दोन्ही टाईपच्या फोर्सेस मधून फोर्सेस जे असतात ते आपल्याला देतात चेंज इन कायनेटिक एनर्जी. तर व्हर्टिकल मोशन मध्ये तो कॉन्सेप्ट लावून आन्सर काढायचे. आता इथं म्हणलेलं आहे की एक ऑब्जेक्ट आपल्याला ज्याचं मास 5 kg आहे ते एका हाईट वरून खाली पडतं. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा एका रेस्ट वरून जेव्हा ऑब्जेक्ट खाली पडतो त्यावेळेस त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 मानली आपण वरून खाली पडताना. पण जेव्हा ऑब्जेक्ट व्हर्टिकल डिस्टन्स कव्हर करतो तेव्हा त्याच्याकडे कोणकोणत्या एनर्जी आहेत? वरून खाली पडत असताना कायनेटिक आहे आणि खाली पडण्याच्या अगोदर पट्टी घेणे आणि खाली पडण्याच्या अगोदर त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी आहे. पोटेन्शियल एनर्जी असते mgh एका हाईट वरून खाली येताना. कॉन्सेप्ट असा आहे की समजा हे ते डिस्टन्स आहे आणि हा बेस आहे. एक ऑब्जेक्ट असा तो ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट जेव्हा असा खाली पडतो तो खाली पडत असताना बघा पडत असतानाची व्हेलॉसिटी हाफ mv स्क्वेअर आहे. जेव्हा तो या हाईटला होता इथे इथे त्याच्याकडे कोणती एनर्जी आहे? पोटेन्शियल. ती असणार mgh. इथे कायनेटिक एनर्जी 0 असते कारण इथे u 0 होऊन जातो. ठीक आहे. तर कधीही व्हर्टिकल मोशनचा क्वेश्चन आला अशा टाइप मध्ये की समजून घ्यायचे की आपल्याला पोटेन्शियल एनर्जी यूज करायची. आता हा जो ऑब्जेक्ट आहे इथे एवढी एनर्जी देतो. तो ऑब्जेक्ट थोड्या वेळाने इथे कुठे आला? खाली पडत आहे. आता अशा वेळेस त्याच्याकडे आहे हाफ एम व्ही स्क्वेअर. इथली एनर्जी कायनेटिक एनर्जी आहे आणि ही याची पोटेन्शियल एनर्जी आहे. त्याने कव्हर केलेलं डिस्टन्स हे ते कव्हर केलेलं डिस्टन्स 20 मीटर आहे. ठीक आहे. आणि याचं जे मास आहे ते 5 kg आहे. ओके. आता जेव्हा तो खाली पडतो तेव्हा 10 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी येते म्हणजे ती ही व्हेलॉसिटी. आता इथे आपण एक काम करू शकतो. इनिशियल व्हेलॉसिटी 0 म्हणून त्याची इनिशियल कायनेटिक एनर्जी जी आहे के आय ती 0 होऊन जाईल. फायनल व्हेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड. आता आपल्याला विचारलेलं आहे एअर रेजिस्टन्स त्या ऑब्जेक्टवर किती लागलं, त्याने किती वर्क डन केलं. एक कॉन्सेप्ट इथं मी लिहितो, लक्षात ठेवा. आपण जे कन्झर्वेटिव्ह नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस पाहिले, कन्झर्वेटिव्ह नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस, त्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, वर्क डन बाय ऑल फोर्सेस. आता याच्यामध्ये एक गोष्ट असते, ऑल फोर्सेसचं वर्क डन पाहतात हा. ऑल फोर्सेस मग ते कन्झर्वेटिव्ह असो नॉन कन्झर्वेटिव्ह असो त्यांचं जे वर्क डन असतं हे नेहमी कशाला इक्वल आहे? चेंज इन कायनेटिक एनर्जी. याचा अर्थ असा आहे, या प्रश्नात एक कॉन्सेप्ट आहे म्हणून सांगतो. वर्क डन ज्यावेळेस आपण काढू त्यावेळेस सगळ्या टाईपचे फोर्सेस आपण इथे ऍझ्युम करायचे असतात आणि कायनेटिक एनर्जी मध्ये चेंज सगळ्या टाईपच्या फोर्सेसने होत असतो. सगळ्या टाईपच्या फोर्सेसने. बेटा येताना थोडं एकानं दार लोटला असतं तर तुम्हाला त्रास झाला नसता. तर कायनेटिक एनर्जी मध्ये जो चेंज होतो तेच वर्क डन असतं. आता सांगा बरं याच्यात कोणकोणते वर्क असतील? जेव्हा ऑब्जेक्ट खाली पडतोय तर मोस्ट केसेस मध्ये जेव्हा आपल्याला एअर बद्दल काहीच देत नाही तेव्हा काय अज्युम करायचं की एअरचं रेजिस्टन्स नेग्लिजिबल आहे. पण या क्वेश्चन मध्ये मुद्दाम विचारले की एअरने किती रेजिस्टन्स लावलं म्हणजे त्याने किती वर्क केलं. तर
ऑब्जेक्ट जेव्हा वरून खाली पडतो तेव्हा या ऑब्जेक्टवर बघा खाली एक फोर्स लागतोय, त्याचं मास mg. आणि त्याच वेळेस याच्यावर एक फोर्स अजून कोणता असेल? एअरचा. एअर रेजिस्टन्स करेल की नाही? ऑब्जेक्ट आपण जेव्हा एखाद्या हाईटवरून खाली येत असतो तेव्हा जे वारं लागतं आपल्याला जोरात, तर ते एक प्रकारे ते एअर आपल्यावर एक फोर्स अप्लाय करत असतं. तर या केसमध्ये तुम्ही डायरेक्ट वर्क डन नाही काढायचं. ठीक आहे. त्याच्यात दोन टाईपचे वर्क असतील. एक वर्क त्याच्या वेटने केलेलं, प्लस एक वर्क कोणी केलेलं? एअरने. टोटल वर्क कसं आहे आता? ह्याला तर नेग्लिजिबल नाही मानलं ना आपण. हे वर्क आहे. हे वर्क आहे याचा अर्थ याचा काही ना काही फोर्स लागलेला आहे. वेटचं तर वर्क होणारच 100%. बघा हे वर्क पॉझिटिव्ह असेल का बरं? ऑब्जेक्ट खाली येतो, फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे खालीच लागत आहे, तर हे पॉझिटिव्ह असणार नो डाऊट. ह्याच्यामध्ये तुम्ही डिस्प्लेसमेंट वगैरे काही घेऊ नका, कारण एअरच्या फोर्सने केलेल्या वर्कचा असा काही फॉर्म्युला नसतो. एवढंच लक्षात ठेवायचं की हे दोन्ही वर्क मिळून काय असतील? चेंज इन कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी इथे कोणती आहे? इथे आहे, सॉरी, ही फायनल आहे. आणि इनिशियली इथे एनर्जी आहे त्याच्याकडे. इथे कायनेटिक एनर्जी 0 आहे. घेऊन काय उपयोग आहे का? नाही. जेव्हा आपण व्हर्टिकल मोशन पाहतो तेव्हा तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी डोक्यात घ्यावं लागेल, कारण पूर्ण क्वेश्चन मध्ये हाईट पण दिलेली आहे h. ठीक आहे. आता आपल्याला जो प्रश्न पडतो की पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला mgs कसा आला, तर साधी गोष्ट आहे बेटा. पोटेन्शियल एनर्जी, एनर्जी इज वर्क डन, आणि वर्कचा फॉर्म्युला काय? Fs. ठीक आहे. आता फोर्स बघा बरं, mgh मधला mg काय? फोर्सच आहे ना. आणि एस म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आहे? h आहे. ते ऍक्च्युली mgh म्हणजे कोण आहे? Fsच आहे. त्याला फक्त पाहायची पद्धत आपल्याला बदलायची. या बेसिक्स तुम्हाला चांगली माहित पाहिजे. तर आपल्याला काढायचं वर्क डन बाय एअर, वर्क डन बाय वेट, बिलकुल नो टेन्शन. आता वेटनं केलेलं वर्क कोणतं असणार? ठीक आहे. वेटनं केलेलं वर्क म्हणजे कायनेटिक एनर्जीचं वर्क. बघा या एनर्जीने केलेलं. एअरचं काढायचंय. ते काम करा. वर्क डन बाय एअर इज वर्क डन बाय वेट माइनस चेंज इन कायनेटिक एनर्जी. बस अब चलने दो. आता चेंज इन कायनेटिक एनर्जी कशी येईल? मी काय केलं, ह्याला इकडे पाठवायला पाहिजे. निगेटिव्ह पॉझिटिव्हचा खेळ झाला ना. चला मला हे काढायचे, तर ह्याला इकडे पाठवेल ना मी. वर्क डन बाय एअर इज कायनेटिक एनर्जी मायनस mg. mg ने केलेलं वर्क आणि हे. आता सांगा कोणकोणतं इथे होईल, कसं कसं वर्क होईल? एक वर्क कायनेटिक एनर्जीचं आणि एक बघा मासचं. मासचं हे आहे असं समजा, हाफ mv स्क्वेअर, आणि एक वेट कोणता आहे? mgh. आन्सर निगेटिव्ह येणार, नो टेन्शन. चला हाफ m कॉमन काढा, तर इथं कोण येते? v स्क्वेअर मायनस gh. बस आता सॉल्व करायला. तर वर्क डन बाय एअर कसं येईल? हाफ, मास आहे 5 kg, फायनल वेलॉसिटी किती होती त्याची? खाली पडत असताना फायनल वेलॉसिटी आहे 10 मीटर पर सेकंड. ठीक आहे. तर इथं 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर मायनस जी, आणि हाईट किती आहे? 20. झालं. चला किती येते? 5/2. इथून किती आलं? 100 मायनस 200. हे झाला -100. -100 ला 2 ने डिवाइड करा, -50. सो वर्क डन इज -250 जूल. आता बघा एअरने केलेलं वर्क जे आहे ते निगेटिव्ह येत आहे. याचं मिनिंग काय? एअरचं रेजिस्टन्स आहे ना. रेजिस्ट करणारा फोर्स नेहमी ऑपोजिट डिरेक्शन मध्ये असतो, तो सपोर्ट थोडी करतोय, म्हणून येणारा आन्सर निगेटिव्ह येईल. समजलं? चला, तर अशा क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला mgh पण लक्षात घ्यायचा असते. सगळे क्वेश्चन्स इथे आपण कव्हर केलेले आहेत.
मेन जेवढे आहेत तेवढे झाले आता सगळे. या ठिकाणी आपला कायनेटिक एनर्जी आणि वर्क एनर्जी थेरम हा पार्ट संपतो. जे असे तुटक हे पाहिलेत त्यांना हे काही समजणार नाही. रेग्युलर राहावं लागेल, रेग्युलरली करावं लागेल. आता आपल्याला एनर्जीच्या मेकॅनिकल एनर्जीमध्ये या चॅप्टरचा एक मेन पार्ट सुरू होतो, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी. आपण आज पोटेन्शियल एनर्जीचा कॉन्सेप्ट समजून घेऊ. मग याचे पण क्वेश्चन्स आहेत खूप सारे. सांगा पोटेन्शियल एनर्जी काय? नावानं पोटेन्शियल म्हणजे आपण एखाद्याला म्हणतो ना, तुमच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे पण तुम्ही अभ्यास केला तर त्या पोटेन्शियलचा उपयोग आहे. एखादा स्टुडंट हुशार असतो, त्याची समज चांगली असते, अंडरस्टँडिंग चांगली असते, पण तो आळशी असतो. म्हणजे त्याला त्याचं पोटेन्शियल यूज करता येत नाही. तर पोटेन्शियल शब्दाचाच अर्थ काय आहे? तुमची एक प्रकारची क्वालिटी. आता इथं पोटेन्शियलचा अर्थ क्वालिटी नाहीये. पोटेन्शियल मीन्स हिअर इन फिजिक्स, पोटेन्शियल मीन्स पोझिशन और कॉन्फिगरेशन. एखादा ऑब्जेक्ट आपण कुठे ठेवलेला आहे ते त्याचं कॉन्फिगरेशन आहे. जसं इलेक्ट्रॉन पाहायला सगळीकडे इलेक्ट्रॉनच आहे, पण इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन ठरवते की तो केमिकल बॉन्डिंग मध्ये कसा पार्टिसिपेट करेल. त्याची व्हॅलेन्सी ठरवते, त्याची ऑर्बिट ठरवते, त्याची क्वांटम स्टेट ठरवते की तो एखाद्या बॉन्डिंग मध्ये कसा पार्टिसिपेट करेल. त्याच पद्धतीनं आहे. आता जसा हा माऊस मी जर खाली फरशीवर ठेवला तर मला माहिती की आता याचं काही होणार नाही, कारण ह्याला खाली ओढणारा दुसरा फोर्स कोणता नाहीये. पण तोच जर मी माऊस इथं ठेवला तर मला काळजी घ्यावी लागते कोणी धक्का मारून त्याला खाली नाही पाडेल, कारण आता मला भीती येतोय का हाईटवर आहे, आता इथून तो खाली पडला तर तो खराब होईल. याचा अर्थ काय? आता मी याची काळजी कशामुळे करतोय? याच्यामध्ये एक आता एनर्जी आहे. ती एनर्जी कशामुळे आली? त्याच्या पोझिशनमुळे आली. ठीक आहे नाही? तो एका पर्टिक्युलर हाईटवर आहे. एका हाईटवर आल्यामुळे आता त्याच्यावर एक फोर्स काम करतोय, वेट, आणि ते वेट रेस्पॉन्सिबल असेल की ह्याला तो खाली डिस्प्लेस करेल. आणि त्यामुळे हा जर सरळ जाऊन खाली पडला तर इम्पल्सिव्ह फोर्स लागेल, फोर्स इंटू टाइम वाला, आणि त्याच्यामुळे ह्याचा लॉस होऊ शकतो. आपण तेच पाहतो ना, एखाद्या उंच बिल्डिंग वरून खाली पाहताना आपण काळजी घेतो, कारण आपण एका हाईटवर आहोत. एखाद्या डोंगरावर वगैरे चढताना आपण घाबरतो. त्याचं कारण काय? आपण एका हाईटवर आहोत. जमिनीवर चालताना आपण नाही घाबरत तेवढं, कारण आपल्याला पडायची भीती नसते. ते सगळं काय आहे? ही पण एनर्जी आहे. ती एनर्जी ठरवते आपलं बिहेवियर त्या त्या ठिकाणी कसं राहील. तर हे आपण ऑब्जेक्ट तर सेम आहे, पण तोच ऑब्जेक्ट कोणत्या पोझिशनला आहे त्याच्यावरून त्याची एनर्जी ठरते, आणि ती एनर्जी पुढे रेस्पॉन्सिबल असते वर्क करण्यासाठी. जसं आता इथे आपण ह्याला डिफाईन करतो फिजिक्समध्ये, जे आपण 9th स्टँडर्डला शिकलो होतं तेच आहे. तर ही कोणती एनर्जी आहे? बघा, पोटेन्शियल एनर्जीला आपण म्हणूया द एनर्जी possessed by a body or system. एक बॉडी असेल किंवा बॉडीची सिस्टीम असेल, बाय virtue of its position or configuration. हा महत्वाचा वर्ड आहे. पोझिशन और कॉन्फिगरेशन इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. आता ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे ही वेगवेगळ्या बॉडीच्या कॉन्फिगरेशनवर डिपेंड असते. कॉन्फिगरेशन म्हणजे मी सांगितलं ना की तो आता कोणत्या पोझिशनला आहे. जसं आता मी माऊसचं उदाहरण दिलं, मी एका हाईटशी रिलेट केलं त्याला, ही त्याची पोझिशन आहे. स्प्रिंग मात्र मी काय पाहतो? त्या स्प्रिंगला मी किती एलॉंगेट केलेला आहे ती त्याची पोझिशन आहे. आता तुम्ही बघा, एखादा रबर ज्यावेळेस आपण असा ताणतो तेव्हा आपल्याला भीती असते, कारण एकदम सुटला तर तो हातावर येऊन जोरात लागतो, कारण त्याच्यात एनर्जी आहे. आणि आपण पाहिलं एनर्जी हॅज कॅपॅसिटी टू डू वर्क. त्यानं वर्क केला आणि फोर्स लावला, हातावर जोरात आपल्या आघात झाला, तर रबर बँड सुटल्यावर बघा किती जोरात लागतो हातावर.
तर ते तसंच आहे. का? कारण त्याचं कॉन्फिगरेशन तसं आहे. तो रबर बँड जेव्हा तुम्ही अनस्ट्रेचेबल ठेवाल किंवा तो अनस्ट्रेच पोझिशनमध्ये आहे, तेव्हा काही प्रॉब्लेम नाही. तो आपण सरळ हातात धरू शकतो असा. पण त्याला जर असं स्ट्रेच केलं, तर मात्र आपल्याला काळजी घ्यावी लागते. बिकॉज इट इज इट्स कॉन्फिगरेशन. तर इथे आपल्याला हेच पाहायचं असते, की एखादा ब्लॉक जेव्हा आपण एखाद्या एलॉंगेटेड स्प्रिंगला अटॅच करतो. आता यू कॅन सी हिअर. समजा आता आपण एक हे करू, एक सरफेस घ्या. या सरफेसवर एक आपण सपोर्ट घेतला आणि या सपोर्टला समजा मी या पद्धतीने स्ट्रेच करून एक स्प्रिंग लावलं आणि इथे या स्प्रिंगला असा एक ब्लॉक लावला. आता हा जो स्प्रिंग आहे तो आता एवढा स्ट्रेच झालेला आहे. आपल्याला माहिती आहे जेव्हा एखादा स्प्रिंग आपण स्ट्रेच करत नाही तेव्हा त्याची जी लेंथ असते ती कोणती असते? त्याची नॅचरल लेंथ असते. नॅचरल लेंथ. पण ज्यावेळेस आपण त्याला एलॉंगेट करतो, आता आपण ह्याला म्हणूया एलॉंगेटेड स्प्रिंग आहे आणि हा त्याला अटॅच केलेला मास आहे. तर हा जो ब्लॉक आहे, ब्लॉक ऑफ मास m attached to the elongated spring has potential energy. कोणती एनर्जी असेल ही? या एनर्जीला काहीतरी नाव द्यावं लागेल ना आपल्याला. एलॉंगेशन कशाला रिप्रेझेंट करतं? कॉन्फिगरेशनला. मी आता प्युअर थेरी शिकवायलो, नीट लक्ष द्या. जेव्हा तुमचे क्वेश्चन्स बनतील, हे जे एलॉंगेशन आहे स्प्रिंगचं, हे रिप्रेझेंट करतंय कॉन्फिगरेशनला. तर कॉन्फिगरेशनचा अर्थ समजून घ्या. स्प्रिंग एकच आहे, त्याला स्ट्रेच नाही केलं तर कॉन्फिगरेशन वेगळे आहे, स्ट्रेच केलं तर वेगळे आहे. कारण प्रत्येक त्याच्या पोझिशनमध्ये कॅपॅसिटी आहे वर्क करायचं किंवा नाही करायचं. म्हणून लक्षात घ्या की एलॉंगेटेड स्प्रिंग असेल त्याच्यात जी पोटेन्शियल एनर्जी कोणामध्ये स्टोअर होईल? ब्लॉकमध्ये. ती कोणती पोटेन्शियल एनर्जी असते? दॅट इज कॉल्ड इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी. इलास्टिसिटी आली ना? तर ही असते इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी. इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी इलास्टिसिटीच्या प्रॉपर्टीमुळे आलेली आहे. स्प्रिंगमध्ये इलास्टिसिटी असते. मेनली आपण पाहतो खूप सारे ऑब्जेक्ट आहेत त्यांच्यामध्ये इलास्टिसिटी असते. इलास्टिसिटी इज अ प्रॉपर्टी ऑफ एनी ऑब्जेक्ट टू रिगेन इट्स ओरिजिनल पोझिशन when the applied force is removed. ठीक नाही? आता आपण रबरला स्ट्रेच केलं म्हणजे एक फोर्स लावला, तो फोर्स आपण काढून टाकला तर रबर वापस त्याच्या कॉन्फिगरेशनवर येतं, पहिल्या पोझिशनवर येतं. म्हणजे रबर मध्ये कोणती प्रॉपर्टी आहे? इलास्टिसिटी. ज्यांना आपली ओरिजिनल पोझिशन परत मिळवता येते, रिअटेन करता येते, त्याला म्हणतात इलास्टिक ऑब्जेक्ट्स. आणि ज्याला आपली पोझिशन पुन्हा मिळवता येत नाही, त्याचं डिफॉर्मेशन परत त्याला सुधारता येत नाही, अशा ऑब्जेक्टला प्लास्टिक म्हणतात. तर इलास्टिक आणि प्लास्टिक मधला फरक आपण ज्याला म्हणतो हे प्लास्टिक आहे. प्लास्टिकचा फिजिक्समध्ये अर्थ काय? प्लास्टिकची वस्तू म्हणजे प्लास्टिक नव्हे. प्लास्टिसिटी इज प्रॉपर्टी बॉडी विच हॅज नो प्रॉपर्टी टू रिगेन इट्स पोझिशन अगेन. नाही, आता समजा आपण चिखलामध्ये एक असा खड्डा केला तर तो खड्डा वापस असा वर येऊन राहील का? नाही. एकदा खड्डा झाला की तो कायमचा झाला, तो वाळून जाईल, मग तिथे तो खड्डा तसाच राहील. पण तेच जर तुम्ही स्पंजला प्रेस केलं आणि सोडून दिलं तर स्पंज वापस आपल्या जागेवर येईल. म्हणजे स्पंजमध्ये इलास्टिसिटी आहे, पण चिखलामध्ये नाहीये. काही काही ऑब्जेक्टमध्ये इलास्टिसिटी असते, पण ती खूप हळूहळू येते. आपण आता पुढे सॉलिड चॅप्टरमध्ये पाहणार. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स अँड लिक्विड्स हे 2 चॅप्टर आहेत आपल्याला. लिक्विडच्याच चॅप्टरला आपण फ्लुइड मेकॅनिक्स म्हणू शकतो. मस्त चॅप्टर आहे. आता बघा, या जर गादीला मी प्रेस केलं, डिफॉर्म झाली बॉडी. आता हा फोर्स काढून घेतला, बघा थोडं आले, थोडं खाली दबलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये थोडी प्लास्टिसिटी पण आहे, थोडी इलास्टिसिटी पण आहे. कधी कधी काय होईल, आता हे वापस त्याच्या जागेवर येईल,
पण त्याला 2 तास 3 तास लागू शकतात, खूप हळूहळू येईल. तर इलास्टिसिटी आहे त्याच्यात, म्हणून तर तो आपली वापस पोझिशन मिळवतो. पण काही ऑब्जेक्ट एकदा डिफॉर्म केले की डिफॉर्मच झाले, मग ते नीट होऊ शकत नाहीत. दोज आर प्लास्टिक ऑब्जेक्ट्स. तर इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये प्लास्टिक इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी. मी परत परत सांगतोय, आपण एनर्जीला डिफाईन करत असताना कोणता फोर्स लावला ह्याच्यावर डिपेंड असते, हे नेहमी सांगायला मी तुम्हाला. जसं आता ब्लॉकच्या सिस्टीम मध्ये, आता या ब्लॉक मध्ये कोणती पोटेन्शियल एनर्जी आहे? इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी या ब्लॉक मध्ये. ओके. आता बघा, मी जर तुम्हाला म्हटलं एक स्टोन आपण रिलीज केला, स्टोन रिलीज्ड फ्रॉम अ सर्टन हाईट, सांगा बरं याच्यामध्ये कोणती एनर्जी आहे? कोणत्या फॉर्म मध्ये एनर्जी असते? बरोबर आहे, एनर्जी इन द फॉर्म ऑफ. आता बघा, जसं ब्लॉकला एलॉंगेटेड स्प्रिंग अटॅच केलं तर इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी आहे. तशी जर एनर्जी आपण एखाद्या स्टोनला रिलीज केलं वरून खाली, तर त्याच्यामध्ये जी एनर्जी असते ना, ती असते ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तर लक्षात घ्या, या ठिकाणची वेगळी आहे, या ठिकाणची वेगळी आहे, अशा वेगवेगळ्या एनर्जी असतात. आता तिसरी गोष्ट, समजा मी काय केलं, 2 चार्जेस घेतले. ठीक आहे, 2 चार्जेस घेतले. समजा हा चार्ज Q1 आणि हा चार्ज Q2 आहे. 2 चार्जेस आहेत. या 2 चार्जेसला आपण r डिस्टन्सवर ठेवलं एकमेकांपासून. तर आता हे चार्ज आयदर एकमेकांना अट्रॅक्ट करतील किंवा रिपेल करतील. कशावर डिपेंड आहे? चार्जचं नेचर कसं आहे. समजा बोथ चार्जेस आर पॉझिटिव्ह, दे रिपेल इच अदर, ठीक आहे नाही, कारण त्यांच्यामध्ये सेम चार्ज आहे. पण एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल तर बघा, हा मात्र ह्याला आपल्याकडे अटॅच करेल कारण याचं मॅग्निट्यूड जास्त आहे. म्हणजे आताही बघा, यांच्यामध्ये पण पोटेन्शियल एनर्जी आहे. आता यांच्यात मोशन आहे का? नाही, हे तर बसवलेत नुसते. तू इथं बस, तू इथं बस. आता शांत बसायचं सोडून हा याला अट्रॅक्ट करतोय, कशामुळे? त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. तर ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे, हिचं पण एक नाव असेल, दॅट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जी ज्यावेळेस आपण स्टडी करतो, त्यावेळेस ती कोणत्या टाईपची एनर्जी आहे त्याचा विचार करायचा. म्हणून कायनेटिक एनर्जीला अशा टाईप होत्या का? नाही, कायनेटिक एनर्जी फक्त कशावर डिपेंड होती? मोशनवर. ऑब्जेक्ट मुव्हिंग आहे, संपलं, त्याच्यात कायनेटिक एनर्जी आहे. इथं तसं नाही. सगळे बघा ऑब्जेक्ट रेस्टवर आहेत, हे की नाही. हा ब्लॉक आहे, रेस्टवर होता इथे, फक्त आपण त्याला एलॉंगेट करून ठेवून दिलं होतं. स्टोनला आपण वर ठेवलेलं होतं, तो खाली पडतोय. खाली पडताना कायनेटिक एनर्जी आली, पण एनर्जी आली कुठून त्याला? आधी त्याच्यात होती, ती कन्वर्ट झाली कायनेटिक मध्ये, ती होती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तसं या स्प्रिंग मध्ये आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पोटेन्शियल एनर्जी आपण पाहत असतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायचं, ऑब्जेक्ट्स विच फॉलो कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, आता JEE मेन्स 25 ला आला होता, मी तुम्हाला दाखवला. ज्या ज्या ऑब्जेक्ट मध्ये काय असेल? कन्झर्वेटिव्ह फोर्स असेल. कन्झर्वेटिव्ह फोर्सला आपण कसं डिफाईन केलं होतं आठवा? जो इनिशियल आणि फायनल पाथवर डिपेंड असतो, हे की नाही, आणि टोटल वर्क डन त्याचं 0 असतं एका क्लोज लूप मध्ये, त्याला कन्झर्वेटिव्ह फोर्सेस म्हणतो. इथं लिहिलेले फोर्सेस बघा, ठीक आहे. त्यातल्या त्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, नॉर्मल फोर्स, दीज ऑल आर कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. हे कन्झर्वेटिव्ह फोर्सेस आहेत. कन्झर्वेटिव्ह फोर्सेस मध्ये नेहमी पोटेन्शियल एनर्जी असते. फ्रिक्शन फोर्स इज नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. म्हणून फ्रिक्शन फोर्स मध्ये तुम्हाला कधीही एनर्जीचा फॉर्म्युला सापडणार नाही. म्हणजे कोणता? पोटेन्शियल एनर्जीचा. तर एक स्टेटमेंट लक्षात ठेवायची, व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट. तर पहा बेटा, आपल्याला हे पण पाहावं लागेल
ऑल conservative forces have potential energy. आता या सगळ्या एनर्जीला आपण त्या त्या चॅप्टरमध्ये शिकत असतो. जेव्हा आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर शिकू तेव्हा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आपण शिकतो. ती कोणती असते? G m1 m2 r. मग आपण पुढे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये जातो 12वीला. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल शिकतो. तिथे आपण परत एक पोटेन्शियल एनर्जी शिकतो. ती असते K q1 q2 r. ठीक आहे. आर स्क्वेअर केला की तो फोर्स होतो आणि स्क्वेअरचा 2 काढून टाकला नुसता आर लिहिला की ती पोटेन्शियल एनर्जी होते. स्प्रिंग फोर्स. स्प्रिंग मध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे आता आपण पाहिलेली कोणती? इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी. तिथे जी एनर्जी असेल ती असते हाफ kx². बघा हे सगळे पोटेन्शियल एनर्जीचे फॉर्म आहेत. पोटेन्शियल एनर्जी फक्त कोणत्या फोर्सेसला व्हॅलिड आहे? कन्झर्वेटिव्ह. लक्षात ठेवा आता 25 मध्ये आलेला क्वेश्चन आहे लेटेस्ट. ज्यांना हे माहित होतं त्यांना टिक करून 4 मार्क घ्यायचे होते. जे एक सेकंद जरी कन्फ्युज झाले यार यातलं काय राहील त्याचे 4 मार्क गेले. जे काहीच नसते एका सेकंदात तुम्ही +4 कराल का -5 होईल सांगता येत नाही. तर लक्षात घ्या ही खूप महत्वाची गोष्ट असते. त्याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल कोणते कोणते द्याल? ग्रॅव्हिटेशनल एनर्जी याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. ठीक आहे. अजून स्प्रिंग एनर्जी यांच्यात सुद्धा असते. महत्वाचं आहे. चला अजून आता ग्रॅव्हिटेशनल एनर्जी कुठे आहे? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. सांगा ग्रॅव्हिटेशनला बॅलन्स करणारा कोण होता? नॉर्मल. मग त्या ग्रॅव्हिटेशनला स्वतःची एनर्जी असेल तर ती नॉर्मलला पण असेल. म्हणून नॉर्मल फोर्स सुद्धा आपण कन्झर्वेटिव्ह मध्ये काउंट करतो. फक्त आपण कोणाला काउंट करत नाही? फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. बट फ्रिक्शन फोर्स इज नॉन कन्झर्वेटिव्ह. समजलं? हे आपण मागे कन्झर्वेटिव्ह नॉन कन्झर्वेटिव्ह पाहिलेले आहे. हा नॉन कन्झर्वेटिव्ह असतो. हेन्स हॅज नो पोटेन्शियल एनर्जी. तर आता आपण या चॅप्टर मध्ये एक एक एनर्जी डिस्कस करतो. म्हणून तुम्हाला म्हणलं की आधी कायनेटिक एनर्जी शिकतो आपण, वर्क एनर्जी थेरम लागतो, मग पोटेन्शियल एनर्जी शिकतो. तर वर्क एनर्जी थेरम मध्ये पोटेन्शियल एनर्जी हा थोडासा नवीन कॉन्सेप्ट आहे आपल्यासाठी. आता ग्रॅव्हिटेशनल एनर्जी आता आपण एक फॉर्म्युला पाहिला होता. आता एक आपण क्वेश्चन शिकला बघा. कोणता? एअर रेजिस्टन्सने किती वर्क केलं. इथे आपण एक कोणती एनर्जी वापरली? ऑब्जेक्ट वरून खाली पडत असताना mgh वापरलं. आता mgh काय होतं मी आता दाखवलं तुम्हाला. mgh इज अ एनर्जी. बघा mg कोण आहे? फोर्स आहे. h काय? डिस्प्लेसमेंट आहे. तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचं प्रोडक्टच काय असते? वर्क असते. म्हणून लक्षात घ्या आता हे जे वर्क आहे mgh हे वर्क आहे. यातला mg हा कोणता फोर्स आहे? वेट आहे. वेट म्हणजेच कोणता फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग हा फोर्स तर फिक्स आहे ना. मला सांगा हा तर फोर्स फिक्स आहे. बघा एक ऑब्जेक्ट या हाईटवर आहे सरफेस पासून, तर आता mg आहेच. बघा m कॉन्स्टंट आहे, g कॉन्स्टंट आहे, तर mg कॉन्स्टंट आहे. साधा लॉजिक आहे. मग इथं असला तरी mg तेवढंच राहील का? कारण g ची व्हॅल्यू एका पर्टिक्युलर हाईट पर्यंत कॉन्स्टंटच राहते. स्मॉल जी कुठं कुठं बदलतो 10वीला शिकलो आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये पहिल्यांदाच. सायन्स 1चा पहिला चॅप्टरच होता आपला. तिथे आपण पाहिलं की स्मॉल जी ची व्हॅल्यू कशी कशी बदलते ड्यू टू द रोटेशन ऑफ द अर्थ, ड्यू टू द हाईट, ड्यू टू द डेप्थ. ठीक आहे नाही? या 2-4 कारणांमुळे बदलते. तर बघा जी ची व्हॅल्यू कमी 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 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर वरून ती 0च्या आसपास कुठं जाते? इन्फिनिटीवर. खूप जास्त डिस्टन्सवर गेलो तर. अदरवाईज जी कॉन्स्टंट आहे, एम कॉन्स्टंट आहे, तर एम जी कॉन्स्टंट आहे. मग ही एनर्जी बदलायली कोणामुळे?
एच मुळे. म्हणून त्याचा पोटेन्शियल मेनली कशावर डिपेंड असतो? हाईटवर. तर लक्षात घ्या, तर एनर्जीज मध्ये आपण जेव्हा या सगळ्यांना डिस्कस करतो, चला बोर व्हायले का नाही म्हणा? बोर व्हायचं नाही. आता तर याची आपला टॉपिक सुरू झाला आज. फक्त हा एक छोटासा कॉन्सेप्ट पाहता. आता आपण याच्यावर 2 दिवस चांगली मॅरेथॉन करणार आहोत. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी हे एक फक्त आधी डिफाईन करू. खूप क्वेश्चन्स आहेत. एक 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 तुम्हाला पुढे घेत चालायचं आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय आहे बघा. इट इज द एनर्जी इन अ बॉडी ड्यू टू इट्स हाईट. आताच पाहिलं ना तुम्हाला, एमजी तर फिक्स आहे. ड्यू टू इट्स हाईट अबव द अर्थ सरफेस. अर्थच्या सरफेस पासून किती हाईटवर ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जी एनर्जी असेल ती पोटेन्शियल एनर्जी आहे. कारण ती स्टोअर होत चाललेली आहे, पोझिशनमुळे आहे. आणि पोझिशन कोण ठरवत आहे? हाईट ठरवत आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल शब्द आला की त्याचं सरळ रिलेशन कोणासोबत लावायचं? हाईट सोबत. स्प्रिंग सोबत लावताना लेंथ सोबत. तो किती स्ट्रेच आहे म्हणजे त्याच्यामध्ये किती रिस्टोरिंग फोर्स लागतो. हुक्स लॉ तो कसा फॉलो करतो, स्ट्रेस, स्ट्रेन, हे की नाही, ते आता पुढे आपल्याला शिकायचं. फोर्स पर युनिट एरिया, स्ट्रेस, चेंज इन लेंथ, स्ट्रेन. मग स्ट्रेस आणि स्ट्रेनचा जो रेशो असतो त्यालाच आपण यंग्स मॉड्युलस म्हणतो. हे आपल्याला पुढे त्या चॅप्टरमध्ये शिकायचं. तो त्याच्यावर एक प्रश्न फिक्स असतो जेईई मेन्सला. तर बघा, हाईटमुळे जी एनर्जी आहे ती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी नेहमी कॅपिटल यू लेटरने दाखवतात. ती कोणत्याही टाईपची असो. पोटेन्शियल एनर्जी यू लेटरने दाखवतात, कायनेटिक एनर्जी के ने दाखवतात. ठीक आहे. तर ही एनर्जी कशावर डिपेंड आहे? हाईटवर. सो राईट इट ॲज mgh. आपण जे 9th स्टँडर्डला लहानपणी पोटेन्शियल एनर्जी म्हणून mgh लिहित होतो, तर आपण फक्त ती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी लिहित होतो. तर हे डोक्यातून काढा, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे mgh. नो, पोटेन्शियल एनर्जी इज डिफरंट फॉर डिफरंट कॉन्फिगरेशन्स. इलास्टिक साठी वेगळी असेल, इलेक्ट्रिक साठी वेगळी असेल, स्प्रिंग साठी वेगळी असेल, ग्रॅव्हिटेशन साठी वेगळी असेल. म्हणजे या प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. तर लक्षात घ्या, इथे जी आपण लिहित आहोत ही कोणती आहे? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तिचा फॉर्म्युला काय असेल? mgh असेल. एवढं लक्षात ठेवायचं आहे. बाकी मग जी आणि एच यांच्यावरून आपण पाहतो की डिस्प्लेसमेंट जर वर होत असेल, जी तर नेहमी खालीच लागतो. जी कधीही खालच्या डायरेक्शन मध्ये असेल, ऑब्जेक्ट आहे खाली, जी पण खाली, तर तुमचं वर्क पॉझिटिव्ह येणार. कारण बघा, अँगल 0 डिग्री होईल ना. दोन्ही सेम डायरेक्शन म्हणजे अँगल 0 डिग्री. आता जी खाली ऑब्जेक्ट वर 180 डिग्री. या केसमध्ये वर्क डन निगेटिव्ह येणार, कॉस थिटा. आता हे सगळं लक्षात ठेवायचं. म्हणून आपण 9th ला काय बघत होतो? जी केव्हा प्लस घ्यायचा केव्हा मायनस घ्यायचा, केव्हा आन्सर प्लस येईल केव्हा मायनस येईल, व्हर्टिकल मोशन मध्ये किंवा फ्री फॉलच्या केसमध्ये काय काय होतं. हे रिझन त्याच्यामुळे आहे की नुसता इथं फक्त हाईटचा कॉम्पोनंट इम्पॉर्टंट नाही, ते तुम्ही फोर्स कसा लावताय ते पण मॅटर करतं. ठीक आहे. तर इथे आपली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी सुद्धा संपते. उद्या आपण एक एक टाईप पाहून मग त्याचे कंटिन्यू क्वेश्चन्स करू. आपल्याकडे जे क्वेश्चन्स आहेत, जसं आता हा क्वेश्चन आहे बघा, आता 32 क्वेश्चन बघा. अ स्टोन ऑफ मास 0.4 kg is thrown vertically up with speed 9.8 मीटर पर सेकंड. फाइंड द पोटेन्शियल एनर्जी आफ्टर हाफ सेकंड. सांगा कोणती एनर्जी आहे ही? ही ग्रॅव्हिटेशनलच आहे. कशावरून ओळखलं? स्टोनला आपण व्हर्टिकली वर फेकलं, आहे की नाही, त्याचा मास दिले वर फेकलं, तर आता वर फेकल्यामुळे व्हर्टिकल मोशन मध्ये एनर्जी कोणती असणार? ग्रॅव्हिटेशनलच. व्हर्टिकल मध्ये स्प्रिंगचा तर काही संबंध नाहीये, इथे काही चार्जेसचा संबंध नाहीये. बघा क्वेश्चन आहे. आता बघा, टू स्प्रिंग्स ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट्स दिलेत आपल्याला, आर स्ट्रेच विथ द सेम फोर्स. कम्प्युट द रेशो ऑफ देअर पोटेन्शियल एनर्जी.
बघा आपण टॉपिक क्वेश्चन्स एवढे क्वेश्चन 63 क्वेश्चन म्हणून हे ठेवले तुमच्यासाठी. चॅप्टरला कसं मॅनेज करायचं हे समजलं आता. पोटेन्शियल एनर्जी काय असते नेमकी आजपासून लक्षात ठेवा आणि उद्या तर कळेल. पोटेन्शियल एनर्जीला अर्थ नसतो. पोटेन्शियल एनर्जीच्या डिफरन्सला मिनिंग असतं. पोटेन्शियल एनर्जीची अजून आपण ऍक्च्युली डेफिनेशन पाहिली नाही. आपण फक्त एनर्जीला फक्त डिफाईन प्रॉपरली अजून केलेलं नाही. त्याचा आपण आता डिफरन्स चेक करणार आणि तोच डिफरन्स असतो निगेटिव्ह वर्क. येईल हळूहळू येईल. आता तर हा टॉपिक सुरू झालाय, खूप इंटरेस्टिंग आहे.